आई बाबा गेल्यापासून नाती कशी जपावीत हे फक्त वहिनीला माहिती आहे. अरे दादा तू ये 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 ये. हे घे पाणी. बरं झालं बाबा आलास तू. तुला काय यायला येळच मिळत नाही आणि तुझी नोकरी बी असली असती आहे. सकाळी 8ला जातील संध्याकाळी 8ला माघार येते. आणि मालकीन म्हणली ताईसाहेब दिवाळीला बी आलं नाही त्या, म्हणून म्हणलं आपण जाऊन जरा ताईला भेटून यावं. एवढ्या 2-2 पिशव्यात काय आणलंस तू? ह्याच्यात बघ कुरवड्या भातोड्या, परत बाजरीचं सांडगं आणल्यात, आपलं कालवणाचं सांडगं आणल्यात, शेवाया आहेत त्या, परत अजून म्हणलं तर गाईचं तूप आणलंय, तुला लय आवडतं ना गाईचं तूप, आणि शेतातला थोडा भाजीपाला बी आणलाय. तुझ्या पोरासाला मामीच्या हातच्या मासवड्या लय आवडतं त्या, म्हणून मासवड्या सुद्धा आणलेल्या त्या. अरे याची काय गरज होती का? केले असते मी. तिनं म्हणाली ताईसाहेबला कुठला वेळ मिळते वा असलं करायला, सकाळी ड्युटीला जात्या त्या आणि संध्याकाळी कवा महागारी येते त्या, कवा त्यांना वेळ मिळते, म्हणून तिनं सगळं बांधून दिले. अरे दादा वहिनीच्या मागं काय कमी काम आहेत होय? शेतातलं घरचं बाकीचं काम, इतकी कामात काम असताना देखील तिनं माझ्यासाठी एवढं मोठं करून दिलंय. ग्रेट आहे हा वहिनी. आई बाबा गेल्यापासून नाती कशी जपावीत हे फक्त वहिनीला माहिती आहे. नाहीतर आजच्या पोरी सासू सासरे गेले की झालं घरावर वर्चस्व, मग कुठली नणन कुठली नाती. पण माझ्या बाबतीत तर माझी वहिनी ग्रेटच आहे. बरं तू आता आलायस, बस मी गरम गरम स्वयंपाक करते, जेवण कर. नग नगत आहे काही स्वयंपाक बिपाक करायचे भानगडीत पडू नको. तुला बी आता ऑफिसला जायचा टाइम झालाय. मला जे याला उशीर झाला, मी खरं लवकर यायला पाहिजे होतं. तर जातो आता, जे आहे घरामध्ये ते माझे मी घेऊन खातो. हो, आणि मग संध्याकाळी दाजी आलं की मग आपलं मिळून जीव. आता तू काही स्वयंपाक करायच्या भानगडीत पडू नको बरं का.